तुम्ही कधी वेड्या माणसाला ताप आलेला पाहिलाय का? किंवा एखाद्या कॅन्सरच्या पेशंटला ताप आलेला तुम्ही कधी पाहिलाय का? तर निश्चितच नाही. मग हे असं का होतं? ताप हे ताप येणं हे आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे? किंवा वारंवार येणारा ताप हे आपल्या शरीरामध्ये काय दर्शवत असतं? ह्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ताप म्हणजे काय? व्हायरल फीव्हर काय आहे? ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत? त्याची काय लक्षणं आहेत? आणि त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी लागते? आणि शरीराच्या दृष्टीने ताप किती महत्वाचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर सुरुवातीला आपण बघूयात व्हायरल फीवर म्हणजे काय. तर व्हायरल फीवर हे एक विषाणूजन्य इन्फेक्शन असतं आपल्या शरीरामध्ये. ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये एखादा जीवाणू किटाणू प्रवेश करतो, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती हलवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या शरीरावर अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला आपसुकच आपलं शरीर ही निसर्गाने दिलेली एक उत्तम देणगी आहे आणि ते खूप हुशार आहे. त्यामुळे ज्यावेळेला एखादा व्हायरस, बॅक्टेरिया आपल्या शरीरावरती अफेक्ट करतो, अटॅक करतो, त्यावेळेला नॅचरली आपल्या शरीराकडून त्याला एक प्रतिक्रिया दिली जाते आणि ते लक्षण म्हणजे ताप. कारण नॉर्मल टेम्परेचरपेक्षा ज्यावेळेला आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे वाढलं जातं, त्यावेळेला आपल्याला ताप आला असं आपण म्हणतो. आणि अशा वाढलेल्या टेम्परेचरमुळं, तापामुळं आपल्या शरीरामध्ये जो शिरकाव केलेला बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, तो त्या टेम्परेचरमुळं, हाय ग्रेड टेम्परेचरमुळं तो मारला जातो. जसं की एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते. आपण वर्षातून एकदा दसरा काढतो, हो की नाही? आपली एक भारतीय परंपरा आहे, आपण दसरा काढतो किंवा वर्षातून 1-2 वेळेस आपण आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे, डाळी आहेत, डुळ्या आहेत, त्या सगळ्यांना आपण काय करतो? ऊन देतो. आणि दसऱ्यामध्ये आपण सगळ्या कपड्यांना ऊन देतो, कपडे धुतो आणि त्याला कडक ऊन देतो. तर त्याच्या मागचं कारण हेच आहे, की त्या कडक उन्हामुळे धान्याला लागणारी बुरशी, जाळी, कीड ही मारली जाते. धान्य स्वच्छ होतं आणि त्याच पद्धतीने कपडे सुद्धा स्वच्छ होतात. तर हे सेम प्रिन्सिपल आपल्या शरीरामध्ये वापरलं जातं, की ज्यावेळेला आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढतं, त्यावेळेला त्या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही जीवाणू, किटाणू, अ, झालेले इन्फेक्शन आहे, टॉक्झिन्स आहेत, विषारी द्रव्य आहेत, फंगल इन्फेक्शन्स आहेत, तर ती सगळी या वाढलेल्या टेम्परेचरमुळं, तापामुळं मारली जातात. म्हणजेच काय? ताप किंवा फीव्हर ही मानवी शरीराची संसर्गाविरुद्ध असणारी नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे. म्हणजे आपल्या शरीरातील नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम जो आहे, तो आपल्या शरीरामध्ये ताप येण्याच्या लक्षणावरून दिसून येतो. म्हणजेच काय, की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या कॅन्सरच्या पेशंटला ताप येत नाही. कारण त्याची जी पॅथॉलॉजी असते, ती ॲडव्हान्स्ड पॅथॉलॉजी असते. त्याची रोगप्रतिरोधक शक्ती कमी झालेली असते. आणि वेड्या माणसामध्ये तो सायकॉलॉजिकल लेव्हलवरती अफेक्ट असल्यामुळे त्याला फिजिकल सिम्प्टम्स दिसत नाहीत. ती सुद्धा पॅथॉलॉजिकली प्रोग्रेस्ड पॅथॉलॉजी आपण कन्सिडर करतो. म्हणजेच काय, की शारीरिक आजार हे मानसिक आजारापेक्षा नक्कीच कमी गंभीर असतात. म्हणून सायकॉलॉजिकली अफेक्ट असलेल्या पेशंटला, अफेक्शन असलेल्या पेशंटला, वेड्या व्यक्तीला शारीरिक स्तरावर कुठलीही लक्षणं दिसत नाहीत आणि म्हणूनच त्या व्यक्तीला ताप येत नाही. तर ज्या व्यक्तीची रोगप्रतिरोधक शक्ती उत्तम आहे, अ, ज्या व्यक्तीची रोगप्रतिरोधक शक्ती आलेल्या इन्फेक्शनला, बॅक्टेरियाला, व्हायरसेसला फाईट करण्याचा प्रयत्न करते, अशा व्यक्तीमध्ये निश्चितपणे ताप येतो. म्हणजेच काय? वर्षातून 2 ते 3 वेळेला ताप येणं हे अतिशय नॉर्मल आणि हेल्दी व्यक्तिमत्व असण्याचं लक्षण आहे. आणि हाच ताप ज्यावेळेला तुम्ही वारंवार तुम्हाला येतो, वर्षातून बऱ्याच वेळेला तुम्हाला सारखा-सारखा ताप येतो, व्हायरल अटॅक्स बसतात, व्हायरल फीव्हर येतो, त्यावेळेला ते लक्षण म्हणजे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती खालावल्याचं लक्षण असतं. पण नॉर्मली 2 ते 3 वेळेला वर्षातून ताप येणं हे तुम्ही हेल्दी असल्याचं लक्षण आहे. कारण काय? की ज्यावेळेला त्या व्यक्तीला ताप येतो, त्यावेळेला त्याच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल काउंट ही वाढली जाते. म्हणजेच त्या पेशी आपल्या शरीरामध्ये त्या बॅक्टेरिया विरुद्ध, व्हायरस विरुद्ध फाईट करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर आपल्याला ताप येतो. त्यामुळे ताप येणं हे अतिशय चांगलं लक्षण आहे. परंतु जर तो वारंवार येत असेल तर ते काळजीचं लक्षण आहे. मग आता आपण बघूयात की व्हायरल फीव्हरचे कुठले-कुठले प्रकार आहेत. नॉर्मली आपण पाहतो की इन्फ्लुएन्झा हे सगळ्यात कॉमन व्हायरल फीव्हर आहे.
इन्फ्लुएन्झा, पॅरा इन्फ्लुएन्झा, रायनो व्हायरस, ॲडिनो व्हायरस, कोरोना यासारखे आपण बघतो की बरेच आपण व्हायरल फीवर्स, व्हायरल कंडिशन बघतो ज्याच्यामध्ये व्हायरल फीवर येतो पेशंटला. मग अशा कंडिशन मध्ये पॅनिक होण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही. आपण काय करतो की ताप आला की लगेच पॅनिक होतो, काळजी करतो, चिंता करतो. पण ताप येणं हे अतिशय हेल्दी व्यक्तीचं लक्षण आहे. आणि अशा कंडिशन मध्ये आपण काय काळजी घ्यायची, पॅनिक न होता काय काळजी घेऊ शकतो? तर ज्यावेळेला आपल्याला ताप येतो त्यावेळेला आपण सगळ्यात महत्वाचं विश्रांती घेणं, सक्तीची विश्रांती घेणं, एक 5 दिवस हे गरजेचं असतं. त्यानंतर तुमचा फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स तुम्ही मेंटेन करायला हवा असतो तापामध्ये. कारण बऱ्याच वेळा असं होतं की शरीरामध्ये पाणी कमी पडलं, शरीराला पाणी कमी पडलं तरी तुमच्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं, रेज होतं. त्यामुळे फीवरमध्ये तुमचं फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो आहे तो तुम्हाला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. फ्रेश ताजी फळं तुम्ही खा, ज्यूस तुम्ही घ्या फळांचे, आणि सक्तीची विश्रांती. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी व्हायरल फीव्हरमध्ये असतात. त्याचबरोबर आपल्यामुळे इतरांना इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. स्वतःचा रुमाल, नॅपकिन हा वेगळा ठेवला पाहिजे. बाहेर न फिरता, इतरांमध्ये न मिक्स होता तुम्ही स्वतःला आयसोलेट करून विश्रांती घेणं हे खूप गरजेचं आहे. आता आपण बघूयात की व्हायरल फीव्हरची कॉमन लक्षणं आपल्याला काय पाहायला मिळतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला व्हायरल फीव्हर पेशंटला यायला सुरुवात होते त्यावेळेला सुरुवातीचं लक्षण म्हणजे पेशंटचा घसा दुखतो, घशामध्ये इरिटेशन होतं, घसा दुखायला लागतो. त्यानंतर एक जनरल सिव्हिअर बॉडी एक पेशंटला खूप साऱ्या वेदना होतात संपूर्ण शरीरामध्ये. जसं की स्नायू दुखतात, सांधे दुखतात आणि संपूर्ण शरीरामध्ये एक प्रकारचा दुखावा त्या पेशंटला जाणवायला लागतो, की जो असह्य असतो. पाय दुखतात, पायाचे गोळे दुखतात आणि मग तो दुखावा असह्य असतो. त्याच्यानंतर कॉमन फ्लूची जी लक्षणं आहेत, इन्फ्लुएन्झाची ज्याला आपण म्हणतो, की पेशंटला रनी नोज होतं, नाकातून पाणी येणं, झिंझिण्या येणं, शिंका येणं, सर्दी, खोकला आणि घसा दुखणं, ही जी कॉमन फ्लूची लक्षणं आहेत ती सुद्धा व्हायरल फीव्हरमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पेशंटला खोकला येण्याची शक्यता असते, कोरडा खोकला येण्याची शक्यता असते. जर फीव्हर जास्त दिवस राहिला तर त्या फीव्हरमुळे नंतर छातीमध्ये कफ होण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबरोबर डोळे लाल होणं, चेहरा लाल होणं, सगळीकडे सूज जाणवणं, डोळ्यामध्ये आगाग जळजळ होणं, दुखावा होणं, डोकं दुखणं, हेडेक ज्याला आपण म्हणतो. तर सिव्हिअर हेडेक सुद्धा या व्हायरल फीव्हरमध्ये राहू शकतो. त्याचबरोबर पेशंटला एक्स्ट्रीम वीकनेस ज्याला आपण थकवा म्हणतो, तो थकवा पेशंटला जाणवत असतो. आणि मग अशा कंडिशनमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे रेस्ट घेणं, फ्लुइड इंटेक मेंटेन करणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की फीव्हर हे अतिशय हेल्दी व्यक्ती असण्याचं लक्षण आहे आणि तो आला तर पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. अशा कंडिशनमध्ये आपण लगेचच हायर अँटिबायोटिक्स घेतो, स्टिरॉइड्स देतात, पेनकिलर्स आपण घेत असतो आणि यामुळे आपल्याला आपल्या शरीरावरती बरेच दुष्परिणाम कळत-नकळत घडत असतात. आपल्या लिव्हरची हीट वाढत असते आणि मग पोस्ट व्हायरल जे अफेक्शन्स आहेत ते सगळे आपल्याला, वीकनेस जो आहे बेसिकली, पोस्ट व्हायरल वीकनेस आपल्याला फेस करावा लागतो. तर अशा कंडिशनमध्ये होमिओपॅथिक पद्धतीने कसे उपचार घेतले जातात ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण ताप काय आहे, ताप आल्यानंतर, व्हायरल फीव्हर आल्यानंतर कुठची लक्षणं तुमच्यामध्ये येतात हे आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये होमिओपॅथिक कुठली औषधं व्हायरल फीव्हरसाठी आहेत हे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मला आशा आहे ताप काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, आज तुम्हाला समजलं असेल. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला आमची अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर जणांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तापावरची होमिओपॅथिक औषधं बघण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.